चांगले डॉक्टर जाऊ नये. नको जाऊ. आला का पाऊस? मुलं आले का आपली पण गुढी उतरवायची आहे बरं का. मुलं आले का दिसतात ते का कोण मुलं. सार्थक नाही येणार, गावाकडे गेला. ओके, गुड इव्हनिंग. एम आय ऑडिबल? हेलो, एम आय ऑडिबल? ओके, ठीक आहे. सो सी, हॅपी गुढी पाडवा सगळ्यांना. आपण काल कोऑर्डिनेशन कंपाऊंड असा एक चॅप्टर स्टार्ट केला होता पहा. तर आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा चॅप्टर स्टार्ट केला. On yesterday's lecture we study about the double salt and coordination complexes. So now today we are going to see Werner's theory. Today we are going to see about the Werner's theory. मग काय असते वर्नर थेअरी पाहूया. वर्नरने काय सांगितलं आपल्याला. Werner's theory काय असते पहा Werner's theory. So we are going to see the postulates of Werner's theory. Postulates of Werner's theory. वर्नरने सांगितलं a metal ion complexes which has the two types of valencies. वर्नरने सांगितलं metal ion complexes have two valencies. मेटल आयन कॉम्प्लेक्सेस मध्ये दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज असतात. मग त्या कोणत्या? एक असते प्रायमरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी की जी आयोनायझेबल असते, की जी आयोनाइज होऊ शकते, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज त्यांच्यावर येऊ शकतो. आणि सेकंड असते सेकंडरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी की जी नॉन आयोनायझेबल आहे. ओके, सो दी नॉन आयोनायझेबल आहे. नाउ सी, हे जे प्रायमरी व्हॅलेन्सीज असतात हे जनरली एनायनने सॅटिस्फाय केल्या जातात. त्यांचं दुसरं पोस्ट्युलेट असं होतं, प्रायमरी व्हॅलेन्सी आर सॅटिस्फाय बाय anions
निगेटिव्हली चार्ज एनायन्सने प्रायमरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय केले जातात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं सेकंडरी व्हॅलन्सी हा this secondary valency it is satisfied by cation, anion or neutral ion. सेकंडरी व्हॅलन्सी हा कॅटायन, अनायन किंवा न्यूट्रल आयन कशाने आपण सॅटिस्फाय करू शकतो. नेक्स्ट त्यांनी सांगितलं की सेकंडरी व्हॅलन्सी दे हॅव दिस फिक्स नंबर ऑफ स्पेशल अरेंजमेंट अराउंड द सेंट्रल मेटल ॲटम. दिस सेकंडरी व्हॅलन्सी have fixed number of special arrangement around central metal. Now the complex with coordination number 4 they does not shows the they are square planar the tetrahedral complexes, and the complex with the coordination number 6 they are the octahedral complexes. ओके, ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर कालच आपण एक कॉन्सेप्ट पाहिली होती कोऑर्डिनेशन नंबरची, तर त्यांनी सांगितलं वर्नरने पण तेच सांगितलं द कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 द कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 they are either tetrahedral or square planar. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो ते एक तर टेट्राहेड्रल असतील किंवा स्क्वेअर प्लेनार असतील. अँड द कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 and the complex with coordination number 6 they are octahedral complexes. Okay, so we are going to see example. आता example देऊन मी तुम्हाला सगळे postulate समजावून सांगते काय आहे. So the example is this hexaamino cobalt 3 chloride ion. So याचा स्ट्रक्चर ड्रॉ करते मी खाली. This is an octahedral complex. 6 ligands are there. Ammonia. This is an ammonia ligand. Ammonia ligand. Ammonia. Ammonia. Okay. तर हा जर तुम्ही पाहिला this complex is in a square bracket, right? This square bracket is known as coordination sphere. So जो कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये आहे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे त्याला आपण म्हणतोय कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स और सेकंडरी स्पियर. सो दिस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स और इट इज ऑल्सो नोन ॲज सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी. आणि जी कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर असते त्याला आपण म्हणतो प्रायमरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी. आणि ही जी प्रायमरी व्हॅलन्सी असते ही आयोनायझेबल आहे, हे आपण आत्ता वरती लिहिलं होतं. आणि ही जी सेकंडरी व्हॅलन्सी असते ही नॉन आयोनायझेबल असते. ओके, आता परत एकदा पॉस्ट्युलेट्स पहा, लक्षात येईल आपल्याला की वर्नरने काय काय सांगितलं पहा. द मेटल आयन कॉम्प्लेक्स हॅव 2 व्हॅलन्सीज. ओके, कोणत्याही मेटल आयन कॉम्प्लेक्सला 2 व्हॅलन्सीज असतात पहा इथे, राईट. ही जी स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमधली आहे ती आहे प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सी, ती नॉन आयोनायझेबल आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरची आहे ती आहे प्रायमरी व्हॅलन्सी की जी आयोनायझेबल आहे. ती आपण इथे लिहिलं पहा. प्रायमरी व्हॅलन्सी इट इज सॅटिस्फाईड बाय अनायन. इथे आपला चार्ज द्यायचा राहिला. आता ह्याला जर मी डिसोसिएट केला तर कॉम्प्लेक्स असं तयार होईल 3+ प्लस थ्राइस ऑफ Cl मायनस.
आता पहा, प्रायमरी व्हॅलेन्सी कुणी सॅटिस्फाय केली, anion ने, and the secondary valency it is either satisfied by this neutral ligands or cation. ओके, सो एकदा रीड करा आणि आपलं जे एक्झाम्पल आहे त्याला ते अप्लाय करा. ओके, सो ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. सिम्पल आहे, वर्नर्स थिअरी. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जे आहे ते सेकंडरी व्हॅलन्सी, नॉन आयनायझेबल व्हॅलन्सी, जी सॅटिस्फाय होते न्यूट्रल आयन, पॉझिटिव्ह चार्ज किंवा एनायन. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरची असते ती असते प्रायमरी व्हॅलन्सी, ती आयनायझेबल असते, ती सॅटिस्फाय होते ऑलवेज एनायनने. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो ते ऑक्टाहेड्रल किंवा स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस दाखवते. ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो ते ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे ते टेट्राहेड्रल किंवा स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सेस दाखवतात. आणि ज्यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे ते ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस दाखवतात. आय होप ऑल ऑफ यू गेट इट अबाउट दिस. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू स्टार्ट. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. Classification of complexes. These complexes, they can be classified by two types, that is on the basis of, first type we are going to see, that is on the basis of type of ligand, लिगँडचे टाइप्स कोणते त्याच्यावर डिपेंड. दोन टाइप्स असतात, दॅट इज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आणि हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. सो द फर्स्ट वन इज, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, होमो मीन्स सेम आणि लेप्टिक मीन्स लिगँड. ओके, सेम लिगँड्स. तर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आपण सिम्पलमध्ये काय म्हणूयात, द कॉम्प्लेक्सेस इन विच मेटल आयन बाउंड टू ओनली वन टाइप ऑफ लिगँड. ओके, सो सिम्पली वी कॅन राईट मेटल आयन बाउंड टू ओनली वन टाइप ऑफ लिगँड. That is called as homoleptic complex. Okay, so meaning is same. Homo means one or same type of ligand. Leptic is ligand. So ज्या कॉम्प्लेक्सेस मध्ये सेम टाइपचे लिगँड असतात त्यांना म्हणतात होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल, सी इथे जर तुम्ही लिगँड्स पाहिले, दे आर सेम टाइप ऑफ लिगँड्स, हेन्स दे आर कॉल्ड एज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. राईट. अजून एक एक्झाम्पल लिहिते मी इथे. सेम टाइपचे लिगँड्स आहेत, सो इट इज होमोलेप्टिक. नेक्स्ट टाइप इज हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. सो सी, हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, द मेटल आयन बाउंड टू different types of ligand, that is called as heteroleptic complex.
फॉर एक्झाम्पल इथे लिगॅन्ड पहा, वेगवेगळ्या प्रकारचे लिगॅन्ड आहेत, अमोनिया आणि क्लोरीन. So 2 different types of ligands are there, hence it is called as heteroleptic complex. Okay, so all of you get it about this concept. Simple आहे. होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक. होमोलेप्टिक म्हणजे सेम लिगॅन्ड, हेटेरोलेप्टिक म्हणजे डिफरंट लिगॅन्ड. ओके, खाली मी काही एक्झाम्पल लिहिते, मला तुम्ही सांगा की ते होमोलेप्टिक आहे की हेटेरोलेप्टिक आहे. Just a minute. Okay, is it homoleptic or heteroleptic? Heteroleptic. Yes. Heteroleptic Yes, it is complex. heteroleptic complex, right? Now see this. Is it heteroleptic or homoleptic? Homoleptic. करेक्ट. ऑक्झिलेट आयन आहे, एक प्रकारचा आयन आहे, सो इट इज होमोलेप्टिक. ठीक आहे. सो सिम्पल कॉन्सेप्ट होती. आय होप सगळ्यांना लक्षात आली आहे ती. नाव वी आर गोइंग टू सी नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस मधला फर्स्ट पॉईंट आपण पाहिला होता ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ लिगॅन्ड. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द नेक्स्ट टाइप, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्सेस. On the basis of charge on a complexes. मग त्याच्यामधला फर्स्ट टाइप आहे कॅटॉयनिक लिगॅन्ड. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स काय असतात पहा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. इफ पॉझिटिव्हली चार्ज्ड coordination sphere it is called as cationic sphere complex. Positively charged coordination sphere is called cationic sphere complex. आता तुम्हाला कोऑर्डिनेशन स्पियर ही कॉन्सेप्ट मी मागे शिकवली होती. कोऑर्डिनेशन स्पियर म्हणजे काय, जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन स्पियर. म्हणजे तो जर पॉझिटिव्हली चार्ज असेल NH3 4 2+ असा जर पॉझिटिव्हली चार्ज कोऑर्डिनेशन स्पियर असेल तर त्याला म्हणतात कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. आता अजून एक एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल दिस CO that is penta amino chloro cobalt सल्फेट. आता ह्याला जर मी डिसोसिएट केला तर हा काय देईल पहा. पॉझिटिव्हली चार्ज कॉम्प्लेक्स देईल की निगेटिव्हली चार्ज कॉम्प्लेक्स देईल ते पाहूया. Cl2+, कारण सल्फेटचा चार्ज -2 असतो, सो ट्वाइस SO4 2-, आले लक्षात. सल्फेटचा चार्ज -2 असतो, सो मी इथून सल्फेटला जर ब्रेकडाऊन केला तर ह्या कॉम्प्लेक्सवर चार्ज येईल +2.
मग आता ह्याच्यासाठी मी एक सिम्पल ट्रिक सांगते तुम्हाला. जर कॉर्डिनेशन स्पियरच्या बाहेर, ह्या कॉर्डिनेशन स्पियरच्या बाहेर इथे एखादी अनॉयनिक स्पेसिस असेल, म्हणजेच कोणती, लाईक सल्फेट, हायड्रॉक्सी ग्रुप, एनी हलाइड, तर तुमचा कॉम्प्लेक्स हा कसा असतो, कॅटॉनिक असतो. समजलं? ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादी अनायनिक स्पेसिस असेल, लाईक सल्फेट, ब्रोमो, क्लोरो, फ्लुरो, आयडो किंवा हायड्रॉक्सी, तर त्या कॉम्प्लेक्सचं डिसोसिएशन केल्यावर, त्याला ब्रेकडाऊन केल्यावर कॉम्प्लेक्सवर चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि ती पर्टिक्युलर निगेटिव्हली चार्ज स्पेसिस बाहेर पडते. सो ज्यावेळेस कॉम्प्लेक्सच्या बाहेर अनायनिक स्पेसिस असेल, कॉम्प्लेक्सवर चार्ज पॉझिटिव्ह असतो आणि तो कॉम्प्लेक्स केटॉयनिक कॉम्प्लेक्स असतो. ओके. नेक्स्ट इज anionic complex. काय असतं पहा anionic कॉम्प्लेक्स? त्याच्यासारखाच ज्यावेळेस निगेटिव्हली चार्ज कॉर्डिनेशन स्पियर असेल त्याला म्हणणार आपण anionic कॉम्प्लेक्स. निगेटिव्हली चार्ज coordination sphere, this is called as anionic complex. For example, tetracyano nickel 2+ किंवा K4 FeCN6. आता पहा, ह्याला जर मी डिसोसिएट केला तर हा देईल FeCN6 4- प्लस 4 टाइम K+. म्हणजे सिम्पली काय, जर ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर या साईडला एखादी केटॉयनिक स्पेसिस असेल तर तुमचा कॉर्डिनेशन स्पियर हा ॲनॉयनिक असतो. ॲनॉयनिक कोऑर्डिनेशन स्पियर. गेट इट? केटॉनिक अँड ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स आले लक्षात? नेक्स्ट, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस. न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस. न्यूट्रल स्पियर कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय? The complex is the coordination sphere which does not possess any cationic or anionic sphere. Okay, so we can write the coordination sphere is not cationic or anionic. For example, टेट्रासायनोनिकेल, सॉरी, हा आपण ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स घेतला, आपल्याला घ्यायचा न्यूट्रल कॉम्प्लेक्स. सो द न्यूट्रल कॉम्प्लेक्स एक्झाम्पल इज टेट्राकार्बोनिल निकलेट. पहा, ह्या कॉम्प्लेक्सवर कोणता चार्ज आहे? कॉम्प्लेक्सच्या बाहेर ॲनॉयनिक स्पेसिस नाही, कॅटॉयनिक स्पेसिस नाही, म्हणजेच कॉम्प्लेक्स हा न्यूट्रल आहे. सी नेक्स्ट एक्झाम्पल, सिस्प्लॅटिन. कॉम्प्लेक्सच्या बाहेर कोणताही अनायन नाही, कॅटायन नाही, आणि कॉम्प्लेक्सवर कोणता चार्जही नाही. दॅट्स वाय दिस कॉम्प्लेक्स इज न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आले लक्षात? ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी, दॅट इज इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल, EAN रूल. Next main point we are going to start.
effective atomic number rule, or it is also called as EAN rule. काय असतं मग EAN rule अगोदर समजावून घेऊया, then we are going to write its formula and some calculations. See, this EAN rule, it states that a metal ion continue to accept an electron pair till it attains the nearest noble gas electronic configuration. Okay, so this is called as effective atomic number rule. आणि मग काय होतं बा, नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड केल्यानंतर thus yes, we are connected. Okay. See, thus if En is equal to 18, that is the effective atomic number for the argon. If it is a 36, atomic number for the krypton. If it is 54, atomic number for the xenon. And if it is 86, atomic number for the radon. Then the EN rule is obeyed. Then we can say EN rule is obeyed. तर आपण म्हणू शकतो की EN रूल ओबे होतोय. ओके, आता समजावून घ्या, सिंपल कॉन्सेप्ट आहे. EN म्हणजे काय? अ मेटल आयन कंटिन्यू टू ॲक्सेप्ट एन इलेक्ट्रॉन. मेटल आयन कंटिन्यू इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करत राहतात, पण कुठपर्यंत ॲक्सेप्ट करतात की जोपर्यंत ते मेटल आयन्स नियरेस्ट नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करत नाहीत तोपर्यंत. मग नियरेस्ट नोबेल गॅसेस कोणते कोणते आहेत? लाईक अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. आणि त्यांचा नोबेल गॅस ॲटॉमिक नंबर आहे 18, 36, 54, 86. So now we are going to see about the EN formula. This EN is equal to number of electrons मी सिंपल फॉर्म्युला देते तुम्हाला. That is atomic number of metal, this is denoted by Z, minus total number of electron donated by ligand, this is denoted by X. आणि मध्ये असेल ऑक्सिडेशन नंबर. जस्ट वेट, हा जो पॉईंट आहे हा आपला ह्याच्या पुढे येईल आणि मध्ये ऑक्सिडेशन नंबर हा पॉईंट येईल. एक्स इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम. ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल, that is X, plus number of electron donated by ligand. That is Y. Okay, so EN चा फॉर्म्युला काय झाला मग पहा. So EAN which is equal to Z minus X plus Y. Z is the atomic number of central metal atom
X is oxidation number of central metal atom, Y is the number of electron donated by the ligand. Okay, एक example घेऊन पाहूया. आता ह्याला जर EN आपल्याला लावायचं असेल, EN rule which is equal to Z minus X plus Y. So can you tell me the atomic number for the cobalt? Yes, can you tell me the atomic number for the cobalt? Yes, it is 27. So 27 minus, what is the oxidation number for this cobalt? आताच मागे शिकलो होतो आपण ऑक्सिडेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा. हा तर न्यूट्रल लिगँड आहे, सो ह्याचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असेल, त्याचा चार्ज 0 असेल. सो x प्लस 6 इंटू 0 विच इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू 3. याचा ऑक्सिडेशन नंबर आला 3 प्लस हाउ मेनी लिगँड्स आर प्रेझेंट इन युअर कॉम्प्लेक्स? 6. So 6 ligand donated how many electrons? 12. Yes, very nice. So 6 ligand donated 12 electrons. So किती येईल? En is equal to 36. yes, it is 36. Right? So this EN rule is obeyed. आपण काय म्हणूया तिथे? EN rule obey. का obey केला त्याने EN rule? कारण हा 36 नंबर कुणाचा आहे? Hence it is the atomic number for क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा atomic number आहे 36. सो आपण म्हणूयात की तो EN rule obey करतो. इथे लिहिलं पहा आपण 36. जर atomic number 36 आला तर आपण म्हणणार EN obey. So it obeys the EN rule. येते लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल देते मी. एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. टेक वन एक्झाम्पल. Cr CO6. Let's solve this example. Solve these examples. Try करा example solve करा है. Second 36. Second चा Second 36. ओके, ठीक आहे, करूयात पाहू. सो EN इज इक्वल टू क्रोमियमचा atomic नंबर सांगा. 24. 24 minus its oxidation state 0. plus coordination number of this cobalt, ligand donated by the electron 6. 6 की 12. Electron 12. Ligand 6. Electron donated by the ligand 12. 12. So how much it is? So हा obey करतो की नाही करत मग? Yes. Obey. Now this iron, atomic number for iron 26. 26. So EAN which is equal to 26 minus its oxidation number
-3. येस, इथे आपण मायनस प्लस कन्सिडर नाही करणार. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपण फक्त ऑक्सिडेशन नंबर टाकणार तिथे. 3 प्लस लिगॅन्ड इलेक्ट्रॉन्स 12. 12. सो इट इज 35. 35. So is this complex obeys En? हा ओबे करतो का? No. Yes. Do नाही. not obey. It do not obey En rule. Okay. So see next examples. Yes, try करा हे दोन्ही solve करा. Then we go for the next point. Fourth answer 16. Fourth answer काय? Chromium. 16. En is equal to Z minus X plus Y. So Z atomic number for the chromium is 24 minus oxidation state for this complex is 0 plus 4 to the 8. 8. So किती येईल हे? 32. 32. So En obey करेल का तो? Not obey. No. Now this complex. En is equal to Z minus X plus Y. So atomic number Z 26 minus X किती येईल? सॉरी 4 नाही येणार. 2. Yes, 2 येईल कारण हा सायनाइड निगेटिव्हली चार्ज आयन आहे ना. सो -6 येईल इथे आणि इज इक्वल टू +4. दॅट्स वाय इट इज 2 प्लस 6 to the 12. So it is 36. So it obey En. आला En रूल लक्षात? Okay. The next point is isomerism. Isomerism in coordination complexes, coordination compound. कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये आइसोमेरिझम स्टडी करणार आहोत आपण. सो सी फर्स्ट ऑफ ऑल it is classified into these two main classes, that is stereoisomers and the next one is structural isomer. So it is divided into two classes, that is geometric isomerism and the next one is optical isomerism. Geometrical आणि ऑप्टिकल. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे टाईप असतात लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, आयोनायझेशन आयसोमेरिझम and the last one solvent isomerism.
ओके. तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ द कॉर्डिनेशन कंपाऊंड्स. कॉर्डिनेशन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. तर या कॉर्डिनेशन कंपाऊंडच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण पाहिलं की इट इज मेनली डिवायडेड इन टू दिस 2 क्लासेस, दॅट इज stereoisomers and structural isomers. Stereoisomers is mainly divided into again 2 classes, that is geometrical and optical isomers. Structural isomer again it shows linkage, coordination, ionization and solvent isomers. ओके. तर आता ह्यांना आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. तर आत्तापर्यंत जो काही पॉईंट झाला आज आपला, त्याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? जस्ट अ मिनिट. मॅम, बला मॅम, एवढ्या विंडोज बंद करा ना फक्त. पेपर घ्यायचं हवा येते तिथून. आणि पुढच्या पेपरला पाहिजे बरं का, बुडवायचे नाही ओके. बाहेरचे पेपर. इज देअर एनी प्रॉब्लेम? No, ma'am. काही आहे का डाऊट? आपण आज आपण काय काय घेतलं? EN रूल पाहिला. त्याच्या अगोदर आपण सगळे क्लासिफिकेशन पाहिलं डिफरंट कॉम्प्लेक्सेसचं ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ लिगँड अँड ऑन द बेसिस ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्सेस. कॉर्डिनेशन कंपाऊंड हा एकदम सोपा चॅप्टर आहे. पहा, एकदम इझी चॅप्टर आहे. आत्तापर्यंतचा पॉईंट आय होप सगळ्यांना सगळा पॉईंट लक्षात आला असा. जरी तुम्ही एखादं लेक्चर मिस केलं असेल तरी पण तुमच्याकडे नोट्स आहेत आणि पॉईंट समजण्यासारखा आहे. पॉईंट खूप अवघड नाही आहे. तर पण सगळे पॉईंट एकमेकांवर डिपेंड असेल. जसं आत्ता पहा, कॉर्डिनेशन स्पियर हा पॉईंट इथे आला परत, किंवा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायला आला. अशा छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स आहेत, पण ते आपल्याला पुढे उपयोगी असणार आहेत. सो जे कुणी समजा अब्सेंट असतील तर पहिल्यापासूनच्या नोट्स एकदा पाहून ठेवा. तर आज आपण इथे थांबूयात.